नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत काही चालू घडामोडी असेल, जीके असेल, तांत्रिक असेल, असे सर्व विषयांचे महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि सर्वच प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणताच प्रश्न या ठिकाणी तुम्ही चुकवायचा नाही आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जवळपास 70च्या आसपास प्रश्न बघणार आहोत। त्यापैकी तुम्हाला किती उत्तर येत आहेत ह्याचा देखील तुम्हाला अंदाज नक्कीच येईल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहात या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात मी कोणत्या विषयावर कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवला पाहिजे त्याचा देखील मला अंदाज नक्की येईल। आणि आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बनवत असतो। जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल येणाऱ्या काळात तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्या ठिकाणी व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। तर चला तर आपण आजच्या या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रथम तुम्ही प्रश्न नीट वाचून घेत चला। प्रश्न पहिला आपला काय बघा, पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंगने भारत कोणत्या सालापर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज वर्तविला आहे। बघा, 4 ऑप्शन दिले आहेत आणि ऑप्शन देखील तुम्ही नीट वाचून घेत जायचे आहेत आणि या ठिकाणी अंदाज लावायचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी काय 2030 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, डॅश डॅश हे भारतामधील पहिले शहर ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती या डिजिटल जोडलेल्या आहेत। बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शन बी मुख्यमंत्री आहेत। कोण आहेत? मुख्यमंत्री। तर मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे की आपले सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅश डॅश असे म्हणतात किंवा त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कुंड असं त्यांना म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्याच्या मध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापित केली गेली आहे किंवा कोठे स्थापित केली गेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही? बघा, परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी यामुळे त्यांचा मार्क घालवतात की जबाबदार, ते पूर्ण प्रश्न वाचण्या अगोदर या ठिकाणी उत्तर देऊन टाकतात, पण इथं काय विचारलंय? जबाबदार नाही विचारलंय, बरोबर नाही। यामुळे शेवटपर्यंत प्रश्न नीट आणि काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमोनिया आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय तर SCO2 ब्रेटन चाचणी लूप सुविधा डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त करून बघा चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे जास्त प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा विषय जो असतो यामध्ये मार्क जाण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे बरेचसे प्रश्न तुम्हाला यामध्ये करंट अफेअरचे देखील बघायला भेटतील। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेंगलुरू आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताची उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहिरचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये वापर केला जातो? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हवामानाचा अंदाज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 10वा, पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर डॅश डॅशमध्ये मोजले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले काय या ठिकाणी बघा ब्रॉडगन स्थित ग्लेन स्थित आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी औरंगाबाद आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, भारत आणि दक्षिण कोरिया देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अहमदनगर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते. तर बघा काही सोपे पण प्रश्न भेटेल, काही अवघड पण प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आपण सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा बघा, एकूण किती टक्के जगात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 42.3% आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, इंटरमिडिएट रेंज बॉलिस्टिक क्षेपणास्त्र अग्निवन डॅश डॅश प्रणादन गतिवर्धक यंत्रणेचा वापर करते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, डॅश डॅशद्वारे नर्मदा नदी अरबी सागराला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए खंबाताचे आखात आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, कोणते शहर देशात राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोलकाता आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि खूप महत्त्वाचे म्हणजे आपण या ठिकाणी असेच IMP प्रश्न घेऊन या ठिकाणी ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे भरपूर या ठिकाणी व्हिडिओ बनवून ठेवले आहेत. सोबतच आपण या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षेसाठी या ठिकाणी कृषी तांत्रिक 1000 पेक्षा जास्त प्रश्न घेऊन या ठिकाणी भरपूर व्हिडिओ बनवून ठेवले आहेत. जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ असेल किंवा ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ असेल, जर तुम्हाला इथून मागचे आपले असे व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19, उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे. कुठं विचारलं आहे? उत्तर भारतामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बारमाही नद्या हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, जांभी मृदा ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळत नाही. बघा पुन्हा प्रश्न या ठिकाणी चुकवणारा प्रश्न या ठिकाणी आला आहे. आढळत नाही. बरेचसे विद्यार्थ्यांनी असा प्रश्न वाचतात की जांभी मृदा ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळते आणि त्यांचं उत्तर या ठिकाणी चुकतं. तर आढळत नाही कोणत्या भागामध्ये बघा ऑप्शन दिलेत 4 आणि त्यापैकी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंजाबमधील डोंगर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, GI टॅग महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडीच्या माळीला प्रसिद्ध झाले आहे. प्राप्त झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुळजापूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी
कोणती भारताच्या पश्चिम भागामधील सर्वात प्राचीन पर्वत रांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरवली. अरवली आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या देशात युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा पुढीलपैकी 2024 मध्ये होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जर्मनी. जर्मनी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी विनंती करतोय की विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज जास्त वेळ नाही लागणार, फक्त लाईक करायचं आहे. जर केलं नसेल लाईक तर आत्ताच्या त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 25 लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या डॅश डॅश किनारपट्टी लगत स्थित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील डॅश डॅश नदीवर स्थित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अंबा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? कोणता? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चंद्रपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 देशात कोणते विद्यापीठ QS जागतिक विद्यापीठ मानांकनात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिल्ली विद्यापीठ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 नवी निर्मिती दक्षिण किनारपट्टीय रेल्वे झोनचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशाखापट्टणम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतीय संविधानामधील स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्वाची तत्त्वे ही खालीलपैकी कोणत्या संविधानामधून स्वीकारलेली आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फ्रेंच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 किती किलोमीटर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 18.159 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार कृष्णदेवाचा खेळकरपणा दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कला आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 स्टेट व्ह्यू कॅपिटलकडून गुंतवणुकीसह खालीलपैकी कोण भारताचे पहिले गेमिंग युनिकॉर्न किंवा $1 बिलियन स्टार्टअप बनले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबईमधील ड्रीम11 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 अलिबाग समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रायगड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा डॅश डॅश आहे किंवा कशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जांभी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पेन आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 संविधानामध्ये उल्लेखल्याप्रमाणे भारतीय लोकसभा किंवा संसदगृहाची कमाल सदस्य संख्या काय असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 552 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 दी ग्रेट डिसअपॉइंटमेंट हाऊ नरेंद्र मोदी स्कँडर्ड ए युनिक ऑपॉर्च्युनिटी टू ट्रान्सफॉर्म दी इंडियन इकॉनॉमी या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
बघा, हवं तर प्रश्न पुन्हा नीट वाचून घ्या, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की वाचून घ्या. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सलमान अनीस सोच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 हरितगृह परिणामासाठी खालीलपैकी कोणता वायू जबाबदार असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पाण्याचे बाष्प आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 थोलू बोमालाटा हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या ठिकाणी बघा, बरेचसे असे विद्यार्थी आहे की आपले व्हिडिओ या ठिकाणी रेग्युलर बघतात, पण या ठिकाणी त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला दरवेळी या ठिकाणी विनंती करत असतो की आपण या ठिकाणी गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवतो आहे की त्यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे व्हावा. तर तुमच्याकडून माझं काहीच मागणं नाही आहे, फक्त इतकंच मागणं आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, जास्त वेळ नाही लागणार, तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्की पोहोचतील. आणि जर तुम्हाला आपली ही कामगिरी आवडत असेल किंवा आपले हे व्हिडिओ आवडत असतील, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत चला, बरोबर. तर बघा, प्रश्न क्रमांक 41 कोणत्या राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची नोंद NCRBच्या अहवालानुसार सलग 3ऱ्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 ICICI बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नियमन कायदा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44 2030पर्यंत पारंपरिक ऊर्जा तिप्पट करण्याच्या करारावर किती देशांनी दुबई येथील जागतिक हवामान परिषदेत सह्या केल्या आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 118 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामधील पश्चिम घाटाचे सर्वोच्च शिखर डॅश डॅश हे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कळसुबाई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 आपत्काळामध्ये मूलभूत अधिकारांचे निलंबन ही कल्पना डॅश डॅशकडून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जर्मनीचे वेइमर संविधान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 किती अब्ज डॉलरवर भारताचा विदेशी चलन साठा गेला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 604 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कार्बन मोनॉक्साईड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हे दरवर्षीच्या विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान आपलं योग्य. प्रश्न क्रमांक 51 अरबी समुद्रात सी गार्डियन 3 नावाचा सराव कोणत्या 2 देशाच्या नौदलामध्ये झाला आहे? तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन व पाकिस्तान आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दृष्टीदोष असलेल्यांसाठी अंधलिपीमधील पहिली मतपत्रिका सादर केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मेघालय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53 गोवा किनारपट्टीवरील सर्वात मोठ्या नौदल अभ्यासामध्ये डॅश डॅशचा सहभाग असणार नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी INS दिल्ली आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 कोणती बँक 510 दशलक्ष डॉलरची मदत महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सुविधासाठी करणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आशियन डेव्हलपमेंट बँक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 भारताची घटना डॅश डॅशपासून लागू झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 26 जानेवारी 1950 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इरिडियम 192 ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 थेयाम हा प्रसिद्ध विधी संबंधीचा नृत्य प्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केरळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 किती दशलक्ष डॉलरचे अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सुविधेसाठी आशियन डेव्हलपमेंट बँक करणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 500 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 डॅश डॅश हे महाराष्ट्रातील लोकगीत आहे जे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी गायन केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भालेरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 कोणत्या क्षेत्रावरील संशोधनावर सर्वाधिक खर्च केंद्र सरकारने आत्तापर्यंत केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संरक्षण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 धर्मशास्त्राचा इतिहास हे सुप्रसिद्ध पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पांडुरंग वामन काने आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 जागतिक मत्स्य उत्पादक देशात भारत हा कितवा सर्वात मोठा आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तिसरा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रोजन आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे मोजकेच प्रश्न बाकी आहे, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतोय की ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ किंवा कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा. त्या ठिकाणी तुम्हाला लिंक्स भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा प्रश्न क्रमांक 64 नानासाहेब यांनी भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये 1857च्या मोठ्या बंडाचे नेतृत्व केले होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कानपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 कोणत्या उच्च न्यायालयाने नागरी सहकारी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असल्याचा निर्णय दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मद्रास आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 66, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बॅसोफिल्स आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये संवैधानिक उपायांचा अधिकार संबंधित तरतुदींचा समावेश आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलम 32 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये 2400-2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी कोणती नांदेड शहरामधील मुख्य गुरुद्वारा आहे जी शिखांच्या अधिकाराच्या 5 उच्च जागांपैकी एक आहे, जेथे श्री गुरु गोविंद सिंहजींनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सचखंड गुरुद्वारा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, 100% रेल्वे विद्युतीकरण असणारे देशातील कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए झारखंड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पदासाठी व्हिडिओ पाहिजे तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.